राघव त्याच्यासमोर असणाऱ्या परीकडे एकटक पाहत होता आणि ती प्रचंड लाजून गालात हसत होती. मनातून खूप साऱ्या भावना दाटून येत होत्या त्याच्या आणि तिच्याही. ती लाजून गॅलरीत पळत गेली तसा तोही तिच्या मागे लगेच आला. ती बाहेर पाहत होती. त्याने तिच्या खांद्याला पकडून परी असा आवाज देऊन स्वतःकडे वळवलं तिला. ती तर त्याच्याकडे पाहतच नव्हती. पापण्यांची नुसतीच फडफड चालू होती आणि लाजून नजर खाली झुकवलेली तिने. परी, त्याने पुन्हा आवाज दिला. तिचा चेहरा गुलाबी झालेला. त्याने तिची हनुवटी पकडून तिचा चेहरा थोडा वर केला आणि म्हणाला, परी, मी खूप आनंदी आहे. मीही, बोलत ती लगेचच त्याच्या मिठीत शिरली. त्याने तिला मिठीतूनच उचललं आणि स्वतःभोवती गोल गोल फिरवलं. अहो, काय करता हे? जरा सावकाश, मला गरगरतंय. हो हो, परी बोलत त्याने तिला हळूवार खाली ठेवलं. तिने डोक्याला हात लावला ते पाहून राघव म्हणाला, सॉरी सॉरी परी. लगेचच त्याने पुन्हा तिला उचललं आणि सरळ बेडवर नेऊन बसवलं. आता तो तिच्यासमोर बसून तिचा चेहरा ओंजळीत पकडून तिच्या संपूर्ण चेहऱ्यावरून चुंबन घेतले त्याने. परीचे दोन्ही हात हातात घेत तो तिच्याकडे प्रचंड भावूक होऊन पाहत होता. अहो, असे काय पाहताय? ती म्हणाली त्याला. तसा तो, परी, तू आज मला खूपच जास्त खुश केलंयस. दोघेही आनंदी असतात. अहो, आपल्याला डॉक्टरांकडे जायला हवं. ते तर जाऊच आपण परी, पण मला माहिती आहे मी नक्की डॅडा होणार आहे आणि तू मॉम. ते ऐकून परीच्या डोळ्यात चमक आली. ती तिचा हात राघवच्या हातातून काढून घेत स्वतःच्या सपाट पोटावर ठेवत एक मोठा दीर्घ श्वास घेते. तिच्या मनाला सुखद फिलिंग स्पर्शून जाते, मी आई होणार अशी. त्याने तिला अलगद उचलून क्षणात तिला काही कळण्या अगोदरच त्याच्या मांडीवर घेतलं. त्यानेही तिच्या हातावर त्याचा हात ठेवला आणि तिच्या गालाला त्याचा गाल लावत, परी, आपलं बाळ येणार आहे, बोलत त्याने तिच्या गालावर ओठ टेकवले. अहो, बोलत तिने फिरून त्याच्याकडे पाहिलं. काय हवंय तुला परी? माझ्याकडून गिफ्ट? सांग मला, तो म्हणाला तिला. ती, काही नको मला, माझ्याकडे सर्व काही आहे. मी खूप खुश आहे, म्हणाली ती. तरीही सांग ना, तुला काय गिफ्ट हवंय माझ्याकडून? तो म्हणाला. तिने त्याच्या कपाळावर ओठ टेकवले. तुमचं खूप प्रेम हवंय मला, बस. दुसरं काही नको, बोलली ती. तो तर तिच्याकडे पाहतच राहिला. किती वेगळी आहेस परी तू. तू काहीही मागू शकली असतीस माझ्याकडून, तरी तू काही न मागता माझं प्रेम मागितलंस. मला खूप छान वाटलं. पण मी तुझाच आहे ना परी. अहो, तुम्ही माझेच आहात. तरी तुम्ही कधी रागून माझ्यापासून दूर गेलात तर ते मला नाही सहन होणार. म्हणून तुम्ही कायम मला माझ्या जवळ हवे आहात. त्याने तिला प्रेमाने लगेच मिठीत घेतलं. तिच्या डोक्यावर ओठ टेकवले आणि बराच वेळ ते तसेच एकमेकांच्या जवळ बसून होते. दुसऱ्या दिवशी राघव परी डॉक्टरांकडे सकाळीच जातात. आज एवढ्या लवकर कसं येणं केलं? डॉक्टर म्हणाले. राघवने का आलोय ते सांगितलं. थोड्या वेळातच डॉक्टर म्हणाले, कॉंग्रॅच्युलेशन राघव, टेस्ट पॉझिटिव्ह आहे. तसं दोघेही आनंदित झाले. राघवने परीच्या खांद्यावर हात टाकून तिला स्वतःजवळ ओढलं आणि तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. आपण डॉक्टरांच्या केबिनमध्ये आहोत हे विसरून दोघेही हरवले एकमेकांच्या नजरेत. डॉक्टर खोटं खोटं खोकतात ते पाहून परी लगेच त्याच्यापासून बाजूला होते. गालात गोड हसते ती. डॉक्टर म्हणतात, राघव, आता तुम्हाला तुमच्या वाईफची काळजी घ्यावी लागेल. हो हो डॉक्टर, मी घेईल तिची काळजी, राघव लगेच म्हणाला. राघव पुढे ऐक तर, डॉक्टर हसतच म्हणाले. तसा राघवही डॉक्टरांकडे पाहून हसला. तो तर आनंदाने वेडाच झालेला. राघव, मला कळतोय तुझा आनंद, म्हणत डॉक्टर म्हणाले, त्यांना जिना चढताना उतरताना काळजी घ्यावी लागेल. जड वस्तू त्यांना उचलायच्या नाहीत. डॉक्टरांनी अशाच काही गोष्टी राघवला समजावून सांगितल्या. परीची अवस्था काही वेगळी नव्हती. राघवसारखीच तिची गत होती. त्याच्यासारखीच ती आई होणार या विचारानेच भारावून गेलेली. काल रात्री कळलं होतं त्यांना शालिनी यांच्याकडून, पण आज खात्री झालेली डॉक्टरांकडे येऊन तिच्या प्रेग्नन्सीविषयी. राघव, परी कारमध्ये बसतात.
राघवने कारमध्ये बसताच परीला जवळ मिठीत घेतलं. खूपच खुश आहे परी मी, तो म्हणाला. अहो, आपली जबाबदारी वाढली आता, बोलते ती. अगं वाढू देत परी जबाबदारी, मी ती पेलण्यास समर्थ आहे. तू इतकी गोड बातमी दिलीस मला, मी केवढीही मोठी जबाबदारी पेलू शकतो आता. आनंदाने भांबावून गेलेल्या आपल्या नवऱ्याकडे परी तर पाहतच राहते. ती खुश असते, पण तिच्यापेक्षा तो कितीतरी पटीने खुश आहे असं वाटतं तिला. अहो, मॉम डॅडना कॉल करा, ती म्हणाली. तसं हो बोलतच त्याने लगेच शालिनी यांना गुड न्यूज दिली. त्याही खूप खुश होतात. मला कळलं होतं अगोदरच राघव. आता तुम्ही लवकर घरी या, शालिनी बोलतात. मॉम, भाई होता का? नेहा बाजूला असते, ती विचारते. शालिनी यांना त्या हो बोलतात. काय बोलत होता भाई? नेहा विचारते. गुड न्यूज आहे त्यांच्याकडे, तेच सांगायला कॉल केलेला त्यांनी. मी आत्या होणार हे कन्फर्म आहे तर, नेहा ओरडत म्हणाली. काही वेळाने राघव परी येतात घरी. नेहा, वहिनी मी आत्या होणार, परीजवळ येत आनंदाने नेहा म्हणाली. मी खूप खेळणार बाळासोबत वहिनी. खेळ तू खूप हा? राघव नेहाकडे पाहत म्हणाला. तुला कोणी अडवलंय? पुढे जात म्हणाला. तेवढंच बाळाला बरं वाटेल, त्याला आनंद होईल आल्यावर. माझ्यासारखंच दुसरं बाळ घरात अगोदरच आहे माझ्यासोबत खेळायला, ते पाहून नेहा राघवच्या मागून मोठ्याने ओरडते. भाई तू असंच करतोस नेहमी माझ्यासोबत. जा आता तू, मी बघ तुझ्याशी बोलणारच नाही, नेहा गाल फुगवत म्हणाली. तो जाता जाता मागे फिरून, नेहा बघू माझ्याशी न बोलता किती वेळ राहतेस ते? शॉपिंग करताना येशील. खडूस कुठला? नेहा तोंडातल्या तोंडात पुटपुटली. परीकडे पाहत बोलते. वहिनी, बाळाला ना आपण भाईकडे द्यायचेच नाही तर बाळ भाईसारखं खडूस होईल. तसे सगळे खळखळून हसले. परी बाळा इकडे ये, इथे बस. शालिनीने परीला सोफ्यावर बसवत तिची लगेचच नजर काढली. सोनिया, तू कधी देणार गोड बातमी? शालिनी म्हणाल्या तशी सोनिया लाजली, पण मनात म्हणाली, हे वेळ देतील मला तर मी गोड बातमी देईल ना. नुसतं काम आणि कामच असतं यांचं चालू. शेखर सोनियाच्या मनातलं ओळखून बोलतात. शालिनी, त्यासाठी चार्लीने सोनियाला पुरेसा वेळ द्यायला हवा. त्याला म्हणाव, बायकोला घेऊन काही दिवसांसाठी फिरायला जा. सोनिया काही बोलत नसली तरी त्याला कळायला हवं ना. हो तुम्ही बरोबर बोलताय. चार्ली आल्यावर मी बोलतेच त्याच्याशी, शालिनी म्हणाल्या. 9 महिन्यानंतर राघवला घरून नेहाचा कॉल येतो. राघव महत्त्वाच्या मीटिंगमध्ये व्यस्त असतो. फोनवरील नेहाचं नाव पाहून तो लगेचच कॉल उचलतो. भाई लवकर घरी ये, वहिनीच्या पोटात दुखतंय, तिला खूप त्रास होतोय भाई. तसा राघवच्या चेहऱ्यावर लगेचच टेन्शन दिसू लागतं. तो हो लगेच पोहोचतो, कातर आवाजात बोलतो. नेहा, भाई प्लीज लवकर ये, परी वहिनी तुला लवकर बोलवते घरी. डॉक्टर आहेत ना, मी पोहोचतो लवकर. तोपर्यंत काळजी घ्या परीची, ती खूप रडते, सतत तुला विचारते तू कधी येणार. नेहाने फोन ठेवत सांगितलं. आता राघव कारमध्ये बसलेला. टेन्शनमध्ये तो केसातून हात फिरवत कार स्टार्ट करून सुसाट वेगाने परीकडे येऊ लागतो. आता परीजवळ होता राघव. परीचा हात हातात घेत, परी बच्चा प्लीज रडू नकोस ना, बोलतो. त्याला आलेलं पाहून ती जास्तच रडू लागली. तिच्या हाताला कुरवाळत तो म्हणाला. परी शांत हो. अहो खूप दुखतंय मॉम, खूप त्रास होतोय मला. ती रडतच जवळ असणाऱ्या शालिनी यांना म्हणाली. शालिनी मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवत, हो बाळा कळतंय मला, आणखी थोडाच वेळ धीर धर बाळा. त्या तिची समजूत काढत होत्या. परीची हालत आणि तिला रडताना पाहून त्याचं काळीज तीळ तुटत होतं. तो पटकन तिच्यापासून दूर होऊन बाहेर पडला. बाहेर पडताच राघव चक्क रडू लागलेला. शालिनी त्याच्या मागे येत बोलतात. राघव काय करतोयस?
तू असं रडू लागलास तर परीला कोणी धीर द्यायचा? मॉम, परीची अवस्था नाही पाहावत मला. परीला काही होणार नाही ना मॉम? तिला काही झालं तर मी मरून जाईल. राघव, शांत हो. काही काय बोलतोयस? परीला काही होणार नाही. आपलं बाळ आणि परी दोघांनाही काही नाही होणार. नको टेन्शन घेऊस राघव. सर्व काही ठीक होईल बोलून त्या पुन्हा परीजवळ जातात. त्यानंतर चार्ली धावतच थापा टाकत राघवजवळ येतो. राघव, कशा आहेत वहिनी? चार्लीचा आवाज ऐकताच राघव त्याला मिठी मारतो. परीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून राघव खूप टेन्शनमध्ये असतो. मागासपासून तिच्या ओरडण्याचा आवाज सतत त्याच्या कानावर पडत होता, त्यामुळे तो वेडापिसा झालेला. त्याला ते सहन होत नव्हतं आता. चार्ली, खूप त्रास होतोय तिला, राघव म्हणाला. राघव, धीर धर थोडा वेळ, वहिनींना काही नाही होणार. तेवढ्यात बाळाच्या रडण्याचा आवाज आला. तसं राघवने चमकून चार्लीकडे पाहिलं. चार्लीनेही आश्चर्याने राघवकडे पाहिलं. कॉंग्रॅच्युलेशन राघव, चार्ली लगेच त्याच्या पाठीत थाप देत म्हणाला. राघवच्या डोळ्यातून आनंद अश्रू बाहेर पडले. नेहा आनंदाने उड्या मारू लागते. ती आता सोनियाला मिठी मारणारच असते तर चार्ली, नेहा थांब, दुरून आमच्या बाळाला लागेल. सोनिया चार्लीकडे पाहून डोळ्यांनी शांत व्हा म्हणून त्याला दटावत असते. अहो, आपलं बाळ सुरक्षित आहे पोटात, नाही लागणार त्याला, सोनिया म्हणाली. नेहा बोलते, चार्ली भाई, तू जास्त नाटक करू नकोस हा. मी हळूच मिठी मारते सोनिया वहिनीला. हा मग ठीक आहे, चार्ली बोलतो. नेहा हळूच मिठी मारते सोनियाला. सोनिया एक हात पोटावर ठेवून एका हाताने नेहाला मिठीत घेते. सोनिया, नेहा राघवला कॉंग्रॅच्युलेशन बोलतात. कधी एकदा डॉक्टर बाहेर येत आहेत आणि मी कधी परीला आणि बाळाला भेटतोय असं झालेलं राघवला. शेखर आता येतात हॉस्पिटलमध्ये. तेवढ्यात समोरून डॉक्टर हसत बाहेर येतात. तसं राघवसोबत सगळेच डॉक्टरांजवळ धावले. कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर राघव, मुलगा झाला. तो खुश होतो पण लगेच, डॉक्टर, परी कशी आहे विचारतो. एकदम ठीक आहेत त्या आणि तुमचं बाळही, डॉक्टर म्हणाले. तसा त्याच्या जीवात जीव आला. शालिनी बाळाला 2 हातांवर घेऊन बाहेर येतात. राघव, बाळ, शालिनी म्हणाला. राघवच्या चेहऱ्यावर बाळाला पाहून स्माईल आली. शालिनीने बाळ राघवच्या हातात दिलं. मॉम, हे किती सॉफ्ट आहे, तो म्हणाला. हो राघव, लहान बाळं अशीच असतात. मॉम, बाळ किती क्यूट आहे, नेहा उत्सुकतेने म्हणाली. घरातले सगळेच बाळाला पाहून खुश होतात. राघव तर एकटक गोऱ्या गोमट्या त्या कापसासारख्या गोंडस गोळ्याकडे पाहत होता. त्याचं नाजूक कपाळ, छोटंसं नाक, छोटेसे डोळे, ते नाजूक छोटेसे लाल ओठ, गुलाबी मऊ गाल आणि सतत हलणारे त्याचे ते छोटेसे हात, सगळंच कसं खूप नाजूक होतं बाळाचं. त्याला तर तो परीचीच कॉपी वाटला. ते बाळ टकमक त्याच्याकडे पाहत होतं. त्या इवल्याच्या स्वतःच्या पोटच्या गोळ्याला पाहून त्याचे डोळे पाण्याने डबडबले. हृदयात दाटलेल्या भावना उफाळून आल्या आणि चक्क राघव पुन्हा एकदा रडू लागला. राघव आता रडत आणि सोबत आनंदाने हसत म्हणाला. मॉम, बघ ना, परीसारखाच दिसतोय ना हा. त्याने बाळाचा हलकाच पापा घेतला. नेहा उड्या मारत, मॉम, मला बाळाला हातात घ्यायचं आहे म्हणाली. नेहा, आता नाही. डॉक्टरांनी सांगितलंय बाळाला जास्त कोणी हात लावायचा नाही म्हणून. राघव नेहाच्या हातात बाळ देतो. मॉम, असू देत. त्याच्याकडे पाहणाऱ्या मॉमकडे पाहून राघव बोलतो. सर्वच बाळाला पाहून बाळाचे कौतुक करत असतात आता. राघव परीजवळ जातो. परीला झोप लागलेली, तिला झोप लागलेली पाहून राघव हळूच तिच्या बाजूला जाऊन बसला. तिचा थकलेला चेहरा पाहू लागला. तेवढ्यात परीला जाग आली. बाळ, माझं बाळ कुठे आहे? बाजूला हाताने चाचपडत परी बाळ बाळ ओरडू लागली. राघव बोलतो, परी, आपलं बाळ आहे, मॉमने घेतलंय. अहो, ती त्याच्याकडे पाहून काळजीने म्हणाली. घाबरू नकोस, आपल्याला मुलगा झालाय परी. बोलतच त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. परी, सर्व काही ठीक आहे. तेवढ्यात शालिनी बाळाला घेऊन परीजवळ येतात.
परीच्या कुशीत बाळाला ठेवतात त्या. मॉम, हा किती नाजूक गोड आहे ना. अहो आपलं बाळ, बोलत ती त्याच्याकडे हसत पाहते. अगदी तुझ्यासारखा आहे परी, तो प्रेमभऱ्या नजरेने तिच्याकडे पाहत बोलतो तिला. माझ्यासारखं नाही, तुमच्यासारखं आहे, ती बोलते. तो परी तुझ्यासारखं आहे बोलतो. ती नाही म्हटलं ना मी, तुमच्यासारखं आहे आपलं बाळ बोलते. अगं परी, मी म्हटलं ना तुझ्यासारखं म्हणून, तो बोलतच असतो. तर शालिनी त्या दोघांकडे पाहून, तुम्ही दोघेही शांत बसा आता. लहान बाळ बाजूला आहे आणि तुमच्या दोघांचं काय चालू आहे. तसे दोघेही सोबत बोलतात. मॉम, मी म्हणतोय ना हिच्यासारखं दिसतंय बाळ, आणि ती म्हणते, मी म्हणते ना यांच्यासारखं दिसतंय बाळ. दोघेही सोबत बोलल्यामुळे परी, राघव एकमेकांकडे पाहून मोठ्याने खळखळून हसतात. शालिनी बोलतात, परी, राघव, तुमच्या दोघांचं बाळ आहे की नाही. मग दोघांसारखंच थोडं थोडं दिसतंय ते. आता भांडत बसू नका, बाळाला सहन नाही होणार. चला आपल्याला आता घरी जायला हवं. मी यांना सांगते. डॉक्टरांना भेटायला बोलून शालिनी बाहेर जातात. आय लव्ह यू परी, तो तिच्या ओठांवर हलकेच ओठ टेकवत म्हणाला. आय लव्ह यू टू, ती म्हणाली त्याला. थँक यू परी, माझ्या आयुष्यात येण्यासाठी, माझ्यावर निस्वार्थ प्रेम करण्यासाठी, मला गोंडस बेबी बॉय देण्यासाठी. राघवने परीचा हात हातात कुरवाळत तिच्या नजरेत पाहत म्हटलं. आता राघवला स्वतःच्या जीवापेक्षा ते दोन जीव खूपच महत्त्वाचे झालेले. मनाविरुद्ध झालेल्या लग्नातून एकमेकांशी जोडले गेलेले राघव आणि परी यांचं नातं तिरस्कारातून प्रेमात बदलून त्यांचा प्रवास त्यांच्या चिमुकल्या बाळापर्यंत पोहोचलेला. मुलींचा तिरस्कार करणारा तो परीच्या प्रेमात इतका डुबलेला होता की त्याला परीशिवाय एक क्षण जगणंही अशक्य झालेलं. दिसायला ते दोन जीव वेगवेगळे असले तरी ते आता एक असल्यासारखे होते. अशी राघव आणि परी यांची लव्ह स्टोरी पूर्ण झाली. तुम्हाला ही कथा आवडली का? नक्की कॉमेंट करा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.